नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक प्रश्नचिन्ह, एक सगळे प्रश्न मला विचारतायत लोक की बकासूर सारखाच सेमीला कडन का लागतोय, नक्की काय होतंय. नक्की चर्चा करूया याच्या संदर्भात, कारण की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे बकासूर. त्या बैलानं दाखवून दिलं आहे की त्याचं रेकॉर्डच सांगतंय की तो काय चीज आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याला देवाची पदवी दिली आणि तो आहेच. परंतु खूप मनामध्ये प्रश्न येत आहेत की बकासूर घाटाला आतमध्ये येतोय, परंतु पब्लिकला ज्यावेळेस शेमी येतोय त्यावेळेस गाडी किंवा फायनल येतोय गाडी कडेलाच लागते. आजपर्यंत असं काही कधी झालं असेल, बऱ्याच वेळा झालं असेल, परंतु आता अलीकडे तुम्ही एक 2 ते 3 महिने झाला असतील गाडी कडेलाच लागते बकासूरची. काय नक्की विषय काय समजेना झालं आहे मला, तर काय समजेना झालं आहे. आता सगळे म्हणतील की हा मनाचंच काहीतरी सांगतोय. नक्कीच मनाचं काय सांगत नाही, जे आहे ते आहे. बकासूरची गाडी शेमीनं लागते कडनं, पब्लिकनं फायनलला पब्लिकनं कडनं लागते. गाडी 2 नंबरला किंवा 3 नंबरला उतरतेच, परंतु पळतोय बकासूर, पळतोय. त्या बैलाबद्दल पळण्याबद्दल काहीच नाही, परंतु नशीब साथ देत नाही का, नक्की कारण वेगळंच आहे याच्या मागचं. नक्की तसं तर काही नसेल बरं का, नशीबच म्हणावं लागेल आपल्याला की बकासूरचं आता नशीब कडनंच लागतंय. काय समजेना झाले, परंतु उत्तर देईल या बैलगाडा क्षेत्रातील देव, उत्तर देईल तो पळूनच देईल. आता नक्कीच आज चांगला टॉपचा पायरासुद्धा चांगला होता, परंतु शेवटी नशीब पुढं कुणाचंच काय चालत नाही. त्याच्यामुळे नाराज होऊ नका, धीर सोडू नका. कमबॅक, आता काय मला कमबॅक किती करायचं बकासूरने, परंतु नशीब जर बकासूरची गाडी चिठ्ठी कडनच लागते, त्याच्यामुळे करणार काय आपण, तरी काय करणार. आता शेवटी बकासूरचं पण उतारतं वय होत आलेला आहे. बकासूर आता तुम्हाला माहितीच आहे, त्याचं शेवटी त्याच्या काळ त्यानं गाजवतोय, अजूनही गाजवतोय. परंतु आपणही थोडं समजून घेतलं पाहिजे. बकासूर पळतोय, त्याच्या अंगामध्ये अजूनसुद्धा रग आणि धमक तेवढीच आहे. मालकासाठी पळतोय, तो जीव तोडून पळतोय, पण ते शेवटी पब्लिकच्या गाडीसाठी काहीतरी नियोजन व्हावं. काय होतं आहे, पब्लिक ज्यावेळेस फाटीमध्ये येतात त्यावेळेस गाड्या बुजतात. आता मी कोरेगावच्या मैदानामध्ये काल मी होतोच. आता मी म्हटलं आपल्या बकासूरबद्दलच असं होतं की काय, कारण की कुठलेही बैल असू द्या, पब्लिकनं पाळणारे ठाम असू द्या, ती कशीही पाळतात, त्यांना काय पब्लिकची वगैरे काही म्हणजे भीती वगैरे काय नसते. परंतु काल एक उदाहरण मी सांगतो. आता जो अर्जुन आहे, जो आपला काल मी मुलाखत घेतलेली अर्जुनची, तो जो अर्जुन आहे बैलगाडा क्षेत्रात एक टॉपचा बैल आहे. तो बैल पब्लिकनं लागलेला फाटीवरून, पब्लिकच्या फाटीवरून पब्लिकनं लागली, तरी गाडी ती बघितलं तुम्ही शेवट उतारली, फॉल झाली गाडी. एवढा टॉपचा आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये टॉपचा तो रँकिंगमधला सुद्धा बैल आहे. टॉप 10मध्ये जर पब्लिकनं जर पळणार असेल तो सुद्धा पळतो चांगला, परंतु त्यासुद्धा गाडीला पब्लिकने मार खावा लागला होता. नक्कीच नाराज होऊ नका. नशीब बघूया आपण, तरी बघूया कितपर्यंत बकासूरचं आणखीन काय, किती नक्की नशीब तरी बकासूरला गंडवेल. एक ना एक दिवस येईलच की बकासूर तिथे दाखवून देईल की पब्लिकनं एक नंबर करेल, तो नक्कीच करेल. असो, थोडासा आपण बकासूरचा फॉर्म गेला असं नाही म्हणू शकत, त्याचा फॉर्म येतोच. तो पळतो, मालकासाठी पळतो, सगळ्या फॅन्ससाठी पळतो, परंतु काही गोष्टी आपण सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. बैलाने आजपर्यंत खूप नाव कमवलं आहे, अजूनही करतोय. कुणालाही नावे वगैरे काय ठेवू नका. शेवटी का बकासूरच नव्हे, या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप सारे अशी बैल आहेत, ते सुद्धा पब्लिकनं लागतात, त्यांचेसुद्धा नशीब कधी गटालासुद्धा येतं. त्याच्यामुळे शेवटी बकासूर एक टॉपचा नंदी आहे, बैलगाडा क्षेत्रात देव आहे. त्याच्याबद्दल एक मला थोडंसं खंत वाटली, म्हणून मी व्हिडिओ बनवतो की बकासूर सारखाच का कडन येतोय अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या 2-3 महिन्यामध्ये. परंतु असो,
उत्तर देईल, बकासूर पळून देईल. बाकीचे सुद्धा नंदी आहेत, त्यांचीसुद्धा खरंच आपण सगळ्या मुलाखती घेतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सगळ्या मुलाखती घेतो. त्याच्यामुळे बाकीचे सुद्धा नंदी आहेत, त्यांचासुद्धा आपण विचार करूया. ते सुद्धा कधी कधी कडनं लागतात, गटाला वगैरे लागतात, परंतु खूप वाईट वाटतं आहे. ज्यावेळेस गाडी कडनं लागते त्यावेळेस सेमीला असेल, फायनल असेल, मन नाराज होतात लोकांची. परंतु असं चला, याच्यावरती एक फक्त आपण बोलू शकतो, काही करू शकत नाही आहे. बघूया संध्याकाळी 8 वाजता एक मोठा ब्लॉग येईल. या बैलगाडा क्षेत्रामधील खूप मोठं नाव आहे त्या बैलाचं. 12 वर्ष झाली तरी तो अजून पळतोय, सतत गुलालामध्ये आहे. असा हा गोळेवाडीकरांचा हिंद केसरी चॉकलेटची मुलाखत संध्याकाळी 8 वाजता येईल. नक्कीच बघा.